राष्ट्र एकसंध ठेवण्याचा विचार, त्यासाठीचे प्रयत्न, अगदी शत्रूला देखील मित्र करून घेणं, एका सामान्य राजकुमाराला सम्राट करणं, यासाठी आपली मुत्सद्देगिरी पणाला लावणं। गोष्ट आहे विष्णुगुप्त चाणक्याची। चाणक्य याच नावाचं नाटक पाहण्यात आलं। मूळ नाटक मिहिर भूता यांनी हिंदीमध्ये लिहिलेलं आहे, शैलेश दातार यांनी त्याचं मराठीमध्ये अनुवाद केलेला आहे। सर्व कलावंतांनी चोख कामं केलेली आहेत, त्यातलं नेपथ्य खूप चांगलं आहे। अगदी थोडे थोडे बदल करून मगध राज्याचा प्रासाद असेल, यामध्ये कटिका नावाचे एक आदिवासी गृहिणी आहे, एक महिला आहे, बंडखोर आहे, तिचं जंगलातलं घर असेल, पर्वतराजाचा प्रासाद असेल, त्यामध्ये अगदी छोटे छोटे बदल केलेत आणि अगदी वेगळंच वाटावं असं नेपथ्य केलंय। या नाटकामध्ये अनेक नटांनी एकापेक्षा जास्त भूमिका केल्यात, पण ती पात्र ती आहेत हे लक्षात येत नाही, कारण रंगभूषा, वेशभूषा यामध्ये कमाल करण्यात आली आहे। खूप चांगलं संगीत आहे, पोषक, पूरक। याचबरोबर नाटकामध्ये सर्व नटांनी खूप छान भूमिका केल्या आहेत। त्या काळामधलं युद्ध कौशल्य कसं असावं याचा जो एक प्रात्यक्षिक दाखवलंय, ती जी सफाई आहे त्या सफाईसाठी 4-5 दिवसांची मेहनत पुरेशी नाहीये। अगदी महिनोन्महिने जेव्हा आपण एखादा सराव करू तेव्हा ती सफाई येते। कटिका झालं, धर्मज झालं, कटिकाचा भाऊ झालं, यांनी अगदी एका मिनिटासाठी का होईना जी मेहनत केली आहे त्याला तोड नाही। आधीच म्हटल्याप्रमाणे सर्व कलावंतांनी दमदार संवादफेक, आवाजाचा चांगला वापर, यातून एक उत्तम दर्जेदार नाट्यानुभव प्रेक्षकांना दिलाय। एकच गोष्ट घडत